आज चौथ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय आणि यावर्षी ध्रुव ट्रॉफी 2024च्या दरम्यान सांघिक शतक आपण किमान 6 वेळा पाहिलं. 6 संघांनी सांघिक शतकी कामगिरी आपल्या नावे केली आणि वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहिली. साहिल वांगणकरची 98 धावांची. या सामन्यात सुद्धा धावांचा पाऊस नक्की पाहायला मिळेल. सामन्याची सुरुवात होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवर हर्षद मातोंडकर आणि स्ट्रायकर एंडवर थॉमस डायस. Requesting 12th man of both the teams, please be in the commentary box. 12th man of both the teams in the commentary box. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय बाहेरच्या दिशेने. चेंडू निर्धाव स्थिरावतोय. धावसंख्येची सुरुवात होणं बाकी. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण 9 खेळाडू सर्कलच्या आत पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा आपल्या मनगटाचा वापर. हर्षद मातोंडकर एक गुणवान खेळाडू, गोमंतक भूमीचा एक स्टार खेळाडू, वलयांकित खेळाडू, आपल्या गोलंदाजीची जादू या महत्वाच्या षटकात दाखवतोय. समोर थॉमस डायस सारखं एक वलयांकित नाव, मात्र मोठ्या नावाचा कोणताही दबाव आपल्या गोलंदाजीवर न घेता आपला स्वाभाविक खेळ दाखवताना हर्षद. कट केला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, नो मॅन्स लँडच्या दिशेने चेंडूचा प्रवास. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय, थ्रो केला जातोय. या दुहेरी धावा पूर्ण होत आहेत. पहिली धावसंख्या स्कोरशीटवर नोंद केली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाची धावसंख्येची सुरुवात या 2 धावेनिशी. 3 चेंडू 2 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षणाची मर्यादा. थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील. डीप मिड विकेट, डीप कव्हरच्या दिशेने 2 खेळाडू. रिव्हर्स स्वीप केला जातोय, स्विच केला जातोय थॉमस डायस कडून. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने एक सुंदर चौकार, ध्रुव चौकार आणि धावसंख्या घाऊक स्वरूपात वधारते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण अपार. अगदी तीच शिवरायांची बुद्धियुक्ती मैदानावर वापरावी लागतील सर्व खेळाडूंना. प्रतिस्पर्धी संघाच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी कट केला जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. फील्ड तर खूप सुंदर होत आहे. रंजन केणी एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, चपळ रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी रिस्क स्वीकारली होती. डेंजर एंडच्या दिशेने अगदी वेगाने रंजनचा प्रवास. एकेरी धाव, 5 चेंडूंची सांगता, धावसंख्या 7 धावा, बिनबाद 7. थोडीशी संत सुरुवात मात्र आश्वासक सुरुवात. 8 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकापासून रिस्क घेण्याची गरज नसेल, जोखीम स्वीकारण्याची गरज नसेल आणि त्यामुळेच थोडीशी बचावात्मक कामगिरी. या षटकाची सांगता करणारा अखेरचा चेंडू हर्षद मातोंडकर घेऊन येतोय रंजन केणीसाठी. बिनबाद 7. इरादा होता कट करण्याचा. बॅटची आतली कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. हर्षदचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये जखडून ठेवणारी गोलंदाजी. थॉमस डायस आणि रंजन केणी सारखे मातब्बर खेळाडू. पहिल्या षटकाची सांगता, धावसंख्या श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाची बिनबाद 7. इंडिया आयकॉन सुशील बुर्ले पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी गोवन स्टार हर्षद मातोंडकर कडून. थॉमस डायस एक चौकार, एक दुहेरी धाव, एक सिंगल. 5 चेंडूमध्ये 7 धावा. रंजन केणी एका चेंडूच्या समाप्तीनंतर अजून धावसंख्येची सुरुवात होणं बाकी. पहिले षटक समाप्त, धावसंख्या बिनबाद 7. पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या षटकात बॉलिंग मार्कवर सुशील.
बिडॉनच्या दिशेने एक साधा सोपा झेल जमिनीला दान होतोय. थॉमस डायस सारख्या खेळाडूला जीवदान देणं किती महागडं ठरेल येणारा काळ सांगेल. मिडॉनच्या दिशेने एक साधा सोपा झेल, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असफल. चेंडू जमिनीला येऊन विसावतोय आणि सुशील थोडासा दुर्दैवी ठरतोय. पहिल्याच चेंडूवर एक सफलता मिळवण्याची संधी आपल्या संघासाठी त्याने तयार केली होती. चेंडू मात्र निर्धाव. या जीवदानाचा फायदा थॉमस नक्कीच उठवावाच लागेल अपेक्षा असेल थॉमस कडून, कारण श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ एका मोठ्या स्पर्धात एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. ज्या जागेवरून जीवदान मिळालं होतं थॉमस डायसला, त्याच जागेवरून एक सुंदर रोलिंग चौकार वसूल करतोय. हा ध्रुव चौकार आणि या चौकारनीची धाव संख्या बिनबाद 11 या धाव संख्येवर. 11 फॉर नन. थॉमसला मिळालेल्या जीवदानाचा वापर थॉमस करतोय, उपयोग करतोय. मिडॉन जो सर्कलच्या आतमध्ये होता थोडासा बाहेर सरकवला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. ही खास विवरचना सुशील कडून थॉमस साठी. मिळालेल्या जीवदानानंतर हा चौकार थॉमसच्या बॅटमधून स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. जीवदान मिळालं होतं थॉमसला. या जीवदानाचा फायदा उठवत एक चौकार खेचला होता, पण त्यानंतर फ्लाइट दिलेली डिलिव्हरी. लेग बिफोर विकेट. पहिल्या विकेटचं पतन. 11 फॉर 1. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ थोडीशी अडखळती सुरुवात. थॉमस डायस सारखा एक मातब्बर खेळाडू पहिल्या षटकात माघारी परततोय. अलॉंग विथ द कार्पेट मिड ऑफच्या दिशेने हा फटका. एकेरी धाव. राजाराम कबस आपल्या खात्याची सुरुवात केल्यानंतर वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि एकूण 2 षटकाची समाप्ती. पॉवर प्लेची सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा, 14 फॉर 1. स्पर्धेच्या दरम्यान समीर पांढरे सर यांची अतिशय सुंदर मराठी कॉमेंट्री आपण ऐकतोय. अशोक नाईक सर यांचं हिंदी समालोचन, श्याम कलंगुटकर कोकणी आणि इंग्लिश. आणि याच सगळ्या समालोचकांच्या या सुंदर समालोचनामध्ये ऐकूया मालवणी देवबारा करो गाववाल्यानो मालवणी आकाशवाणीच्या पारसेम केंद्रावर टेनिस क्रिकेट डॉट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. गोय राज्याचा क्रिकेट, कोकणातला क्रिकेट हेचो जेव्हा इतिहास लिहिलो जातलो तेव्हा दीपक कलंगुटकर, संजय नागवेकर, ध्रुव ट्रॉफी यांची नावा सुवर्ण अक्षरांनी लिहिली जातली. त्याच ध्रुव ट्रॉफीच्या या अंतिम दिवस रात्रीत तुमचा मनपूर्वक स्वागत. चालू असा पहिलो सेमीफायनल. साई जय बोडकेश्वर संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाची ही बॅटिंग. पहिल्या 2 ओव्हरीचो खेळ सरलो. रन झाले 14. बॉलिंग मार्कवर डब्ल्यू अविनाश गावस. गोवन क्रिकेटचो गब्बर जेका म्हटलं जाता, आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारो खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रुपेश कांदडे मित्रमंडळाच्या स्पर्धेत 6 बॉलमध्ये 6 षटकार मारून गोईचा पाणी मुंबईच्या संघांका ज्यांनी पाजला तो अविनाश. बॉलिंग मार्कवर स्कूप करण्याचा प्रयत्न होतो. राजाराम गवस. थोडीशी अडखळती सुरुवात आणि त्या अडखळती सुरुवातीसाठी साई जय बोडकेश्वर बिचोलिम संघाची गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी. मालवणी कोकणीत सांगायचा तर खुटो करणारी गोलंदाजी. मात्र या जखडून ठेवणाऱ्या गोलंदाजीतून बाहेर पडायचा लागतला. या चक्रव्यूह तुमका भेदूचा लागतला. या चक्रव्यूहात जर तुम्ही अडकत गेलात तर अजून थोडीशी तुमची अडचण होतली. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न हे करूचेच लागतले. बॅटची कड मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि रंजन या 2 धावेनिशी आपल्या संघाच्या सांघिक 16 रन्सावर. अविनाश गावस पहिल्या 3 चेंडूत 2 रन्सांचा खर्च. पहिले 2 चेंडू डॉट होते आणि त्यानंतर राजाराम गवस ह्यो 2 रन्सांचा फटको. धावसंख्या रोटेट ठेवणं गरजेचा, स्ट्राईक रोटेट ठेवणं गरजेचा, स्कोररला थोडं बिझी ठेवणं गरजेचा. यावेळी ऑन द राईस लॉंग ऑफ सीमारक्षकाच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार ध्रुव षटकार. पहिलो मोठो स्कोरिंग शॉट श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघासाठी. धावसंख्या पोहोचली 22 रन्सार, 22. तो अति गरजेचा षटकार राजारामच्या बॅटीतून. अविनाशचा झालेला स्वागत या षटकारावर. शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू असा प्रयत्न तर खूप सुंदर. गोवन भूमीचो सुपरमॅन समर्थक गावसने टिपलेलो हे झेल. दुसऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या 22 रन्सावर. पहिला विकेट 11 रन्सावर आणि दुसरी विकेट 22 रन्सावर. 22-2. थोडंसं फुलर लेनचं होतं. ओव्हरपिच चेंडू अपिश ड्राईव्ह लॉंगअपच्या कपडावरसून, पण त्यानंतर अविनाशे केलेली वापसी होती. थोडंसं आखूट टप्प्याचा चेंडू बाहेरच्या दिशेने वळणारा आणि मोहात पाडलेला राजारामला. नवीन फलंदाज सर्वेश सावंत स्ट्रायकर यांच्या दिशेने अविनाशच्या एका सुंदर षटकाची सांगता, ज्या षटकात अविनाशने खर्च केले 8 रन, एक महत्वाची सफलता.
3 ओव्हरींचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरीत श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. स्कोर रिचेस टू द 22-2. समीर सर, आतापर्यंतची जी गोलंदाजी बिचोलीम संघाची पहिल्या ओव्हरीमध्ये हर्षद मातोंडकर, पॉवर प्लेच्या ओव्हरीत फक्त 7 धावा. थॉमस डायसारखो दर्जेदार खेळाडू जे काळ जखडून ठेवला आणि पहिल्या ओव्हरीमध्ये हर्षदने दबाव तयार केलो आणि तो दबाव एनकॅश केलो. दुसऱ्या ओव्हरीमध्ये सुशील बुर्ले, पहिल्या बॉलवर सुशीलच्या चेंडूवर झेल सुटलेलो खरो थॉमसचं, पण त्यानंतरच्या चौकारानंतर थॉमस डायसची एक महत्त्वाची विकेट मिळवली आपल्या संघासाठी सुशीलने. तिसऱ्या ओव्हरमध्ये हो दबाव अजून थोडंसं भक्कम अविनाश गावसने, पण सावंतवाडी संघाचा विचार केलो तर सावंतवाडी संघ ह्यो लढवय्या खेळाडूंचो संघ असा. उलटफेर करणं या संघाची खासियत असा. खयच्याही क्षणी ह्यो संघ वापसी करू शकता आणि संध्याकाळच्या सत्रात फ्लड लाईटवर खेळताना सकाळच्या आणि दुपारच्या सत्रासारखी मोठी धावसंख्या जरी तुमच्याकडे नसली तरी तुम्ही कमाल धमाल करू शकतात आणि त्यामुळे थोडीशी सावध सुरुवात. पहिल्या 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. 7.33 ची सरासरी, 22 धावा, 22-2. बॉलिंग मार्कवर झैलसिंग पाटील. जलसिंग पाटील जलसिंगचो पहिलो चेंडू असतो वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या षटकातल्या. मिडविकेटच्या दिशेन रंजनचो फटको तर सुंदर, फक्त एकाच रन्सावर समाधान मानण्या इतकी ताकद या फटक्यामध्ये आणि या एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल. 23-23. स्कोररला बिझी ठेवणं गरजेचं असा. डॉट बॉल कमीत कमी खेळणं गरजेचं असा, कारण 8 षटकांचा सामना आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही एकामागोमाग एक डॉट बॉल खेळला तर दबाव बॅटरवर परावर्तित होण्याची शक्यता. धावसंख्या 23-23. जयसिंगचा चेंडू परत एकदा लॉंग ऑन आणि मिड ऑन या दोन खेळाडूंच्या मधोमध खेळलेलो फटको. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि या 2 धावेनिशी धावसंख्या पाव षटकावर 25 रन्सावर. 8 षटकांची ही सेमीफायनल, पहिली सेमीफायनल ध्रुव ट्रॉफी 2024 या पर्वाची. आजचो दिवस क्रिकेट रसिकांसाठी खूप खास असतलो. आज बरेच वेगवेगळी गोष्टी तुमका बघूक मिळतले. पेडणे प्रीमियर लीगची फायनल, ध्रुव ट्रॉफीची फायनल आणि त्यापूर्वी चालू असलेले हे सेमीफायनल. अजून एक सिंगल लॉंग ऑनच्या दिशेन. आतापर्यंतच्या पहिल्या 3 चेंडूंचा विचार केलो, 3 चेंडूत फक्त 4 धावा खर्च करणारो जलसिंग आणि समोर असणारी जोडी सर्वेश सावंत आणि रंजन केणी. रंजन केणी मोठ्या फटक्यांसाठी, मनगटी खेळासाठी ओळखलं जातं, मात्र अजून रंजनने आपले मूळ दात न दाखवलेले. बॅक टू द बॉलर. यावेळी फटको लॉंग ऑनवर. अजून एक सिंगल. जोपर्यंत सुशील येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनचा थोडंसं बदल. 26-26. 27 करेक्शन 27. धाव सरासरी थोडीशी चिंता करण्यासारखी. सगळ्यात जास्त चिंता करण्याची गोष्ट म्हणजे थॉमस डायस सारखो खेळाडू स्वस्तात माघारी परतना. यावेळी राजारामचा इरादा होतो स्टेप आउट करून खेळण्याचा, पण जलसिंगचा सर्वेशचा इरादा होतो स्टेप आउट करून खेळण्याचा. जलसिंगचा कौतुक करूचा लागा ज्यावेळी जलसिंगने बघितला समोरचो खेळाडू सर्वेश थोडंसं पुढे सरकता, चेंडू अजून थोडंसं शॉर्ट केलो जलसिंगने. अजून एक सिंगल. 28-28. चौथ्या षटकाचा कोटो पूर्ण करणारा हे शेवटचा चेंडू. ज्या रंजनचं आपण कौतुक करी होतो तर रंजनचो एक ताकदवान फटको. टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार, ध्रुव ट्रॉफी षटकार. 4 ओव्हरींची सांगता आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 रन्सावर. 34-2 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. अशोक लाईट वाला स्क्रीन तेरी पाठी येऊ हो याच्यात या बघ
सेकंड माहिती जो अति ओके ओके बॉक्समध्ये बदल ऐकूया आवाज समीर पांढरे सर. धन्यवाद बादल. 5वं षटक डावातील या ठिकाणी ध्रुव षटक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला गेला व पहिला चेंडू काहीसा ओव्हरपिच पद्धतीचा त्या चेंडूला सरळ थेट डीप लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे षटकारासाठी पाठवतोय तो अर्थातच सर्वेशला या मैदानावर थांबणं गरजेचं, रंजनला साथ देणं महत्त्वाचं. जास्तीत जास्त रंजन केनीवरचा विचार केल्यास यापूर्वीच्या सामन्यात त्याने जी बहारदार कामगिरी केली होती त्या रंजनच्या कामगिरीच्या जोरावर सावंतवाडी संघ आज उपांत्य फेरीत दिसतोय. तो लईमध्ये आहे, त्या रंजनला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं हे महत्वाचं. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्वतःचे बाहू ताणतोय तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी सर्वेश व सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन करत ऐन मोक्याच्या क्षणी आम्ही ध्रुव षटक घेतलंय व हर्षद मातोंडकर सारख्या गोलंदाजला सलग 2 चेंडूंवर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं हे जातंय. या 3 चेंडूंवर निघतायत 3 षटकारांच्या सहाय्यानं. पहिला हर्षद सज्ज फुल टॉस पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिरतोय. चेंडू सरळ जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आता मात्र सावंतवाडीकरांची आक्रमकता या मैदानावर ठासून भरलेली ही दिसते. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये केवळ मिल्किंग करणारी फलंदाजी केली, नजर चेंडूवर बसविली आणि एकदा का चेंडूवर नजर घट्ट बसली की त्यानंतर चिरफाड करणारी फलंदाजी करताना सर्वेश नाईक कमालचा यशस्वी ठरतोय. 2 षटकार 1 चौकार तो टोलवतोय व या चौकारानं सांघिक अर्धशतकाला गवसणी घातली जाते. ती अर्थातच या ठिकाणी श्री बांदेश्वर स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडनं 50 धावा धावफलकावर. हर्षद मातोंडकर सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र फटका फसतोय. मात्र क्षेत्ररक्षण हे अतिशय खराब होत आहे. ज्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी मिळतोय चौकार तो अर्थातच फलंदाज सर्वेशला. सुदैवाची साथ मिळते सावंतवाडी संघाला, सुदैवाची साथ मिळते ती अर्थातच सर्वेशला. 4 चेंडूंवर तब्बल 20 या ठिकाणी 20 धावांचा पाऊस हा अक्षरशः पडतोय आणि मैदानावर पूर्णतः या ठिकाणी हलचल या ठिकाणी माजली जाते. ती अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या बिचोलीम क्रिकेट संघाच्या गोटात. चौपन्न धावा धावफलकावर. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट टोलविण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. चेंडू काहीसा निर्धाव जातोय व काही आपल्या कामगिरीवर या ठिकाणी सर्वेश हा नाराज दिसतोय. सर्वेश या ठिकाणी निश्चितपणे फटका टोलविण्याचा जी संधी होती ती संधी हुकल्यानंतर स्वतःवर नाराज होतोय. मात्र क्षणिक आलेली नाराजीचं संकट दूर सारत परत एकदा नव्या जोमानं तो हर्षलच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. 54 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत. ते 2 डावातील 5वं षटक हे प्रगतीपथावर. या मैदानावर 80 ते 90 धावा अति आवश्यक असतील, कारण धावा या मैदानावर निश्चितपणे आहेत. धावांचा पाठलागही यशस्वीरित्या अनेक वेळा झालेला आपण पाहिला आहे. त्यामुळे धावा या अति आवश्यक आणि त्याच धावांच्या भुकेमध्ये या ठिकाणी सर्वेश आक्रमक फटकेबाजी करताना हा दिसतोय.
54 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका. चेंडू सरळ जातोय तो साईड स्क्रीनच्या दिशेनं षटकारासाठी. ऐन योग्य वेळी या ठिकाणी ध्रुवच्या षटकाची अंमलबजावणी केली जाते. ध्रुव षटकाची अंमलबजावणी ही तब्बल 3 खणखणी षटकार व 2 चौकारांच्या सहाय्यानं होते. म्हणजे तब्बल 26 धावा या षटकामध्ये निघतायत आणि याच निघणाऱ्या 26 धावा 5व्या षटकाची यशस्वी सांगता करतायत. तब्बल 60 धावांवर ती श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघासाठी. साठ धावा गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज सुशील, ज्यानं या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गोलंदाज म्हणून जमलेली जोडी फोडण्यास माहिर म्हणून गोलंदाज अशी ज्याची ख्याती कीर्ती. आज ही जोडी जमली आहे ती रंजन गेणी आणि सर्वेश, आणि हीच जमलेली जोडी फोडण्याच्या दृष्टिकोनातनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुशील याची वर्णी ही लागते 60 धावा धावफलकावर. परत एकदा खेळाला सुरुवात होते. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू भरकटतोय आपल्या दिशेमध्ये तो गोलंदाज सुशील. दंडात्मक एकेर धाव वाईडच्या स्वरूपात दोन्ही हात समांतर करत अनुभवी पंच अमेय नाईक यांचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं धावफलक बदलतोय तो 61 धावांवर. 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डावातील 6व्या षटकाची ही सुरुवात होते. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद मागितली जाते, मात्र विश्वास कमी उत्साह जास्त. जरूर चेंडूने पायाला स्पर्श केला होता, मात्र चेंडूचा टप्पा हा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा असल्याने पायचीचा संभाव्य धोका हा टळला जातोय. पंच सांगतायत की या ठिकाणी फलंदाज सुरक्षित. एकेर धाव लेगबाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात प्राप्त होते व एका अवांतर धावेच्या साहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय तो 62 धावांवर. 62 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात डावातील 6वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तो सुशील. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. या ठिकाणी दुहेरी धावांची भर, सांघिक धावसंख्येत घालणारा फटका हा सर्वेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या दुहेरी धावांनी एकंदर सावंतवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते ती म्हणजे 64 धावा. 6व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल सावंतवाडीकरांसाठी चाललंय असे संकेत मिळत आहेत. 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकीच दाद. चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होण्याची प्रतीक्षा. 2 धावा सहजगत्या फलंदाज पूर्ण करतायत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 66 धावांवर. प्रथमतः फलंदाजाच्या बॅटला चेंडूने स्पर्श केला होता, त्यानंतर चेंडू पायाला आदळला होता, त्यामुळे 2 धावा या सर्वेशच्या खाती सहजगत्या जमा होत आहेत. 6व्या षटकामध्ये 66 धावा. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सुशील हरेक कसोशीचे प्रयत्न ही जोडी फोडण्यासाठी करतोय व त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज हा अर्थातच या ठिकाणी सर्वेश.
66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रेक्षकांच्या तौबा गर्दीमध्ये हे मैदान पूर्णतः फुललेलं दिसतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुशील. ओव्हरपीट चेंडू, मोठा फटका सजवायचा होता, मोठा फटका निघत नाही. चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय. तो लॉंग ऑनला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा धोका जरूर पत्करला होता आणि तो पत्करलेला धोका यशस्वी ठरविताना एका सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर या ठिकाणी दुहेरी धावा या सहजासहजी पूर्ण झालेल्या आपण मैदानावर पाहतोय. दुहेरी धावाने धाव फलक वाढतोय तो 68 धावांवर. एखाद दुसरा मोठा फटका, त्यानंतर एकेरी दुहेरी धावा. क्षेत्ररक्षकावर दबाव आणणारी कामगिरी करावी, प्रतिस्पर्धी संघाला खाली खेचावं व जे मनोधैर्य वाढलंय त्या उंचावलेल्या मनोधैर्याच्या जोरावर 90 गाठावी असा कावा दिसतोय फलंदाजांचा. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू, फटका काहीसा हवेत राहतोय, फटका फसतोय व समर्थ गवास या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपत बऱ्यापैकी लईमध्ये असलेला फलंदाज सर्वेश याला तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात माघारी हे जावं लागतंय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्यास योग्य असा चेंडू होता. प्रयत्नही झाला होता, मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडतायत कारण चेंडूवर थोडासा उशिराने या ठिकाणी येतोय तो फलंदाज सर्वेश. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. डीप मिड विकेटला समर्थ गवस याच्या हाती झेल सुपूर्द करत जमलेली जोडी फोडण्यास माहीर गोलंदाज म्हणून का मला या ठिकाणी निर्देश केलं जातं या प्रश्नाचं उत्तर देताना सुशील सफलता प्राप्त करतोय. नवीन फलंदाज विश्वजित ठाकूर याची वर्णी मैदानावर लागते ती रंजन केणी याला साथ द्यायला. शेवटचा चेंडू या षटकातील. मधल्या एसटीवरचा चेंडू फ्लिक ऑफ रिस्क केवळ मनगटाच्या सहाय्यानं हलकेच वळविला जातोय. तो स्क्वेअर लेगला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने विश्वसनीयतेनं विश्वजित ठाकूर स्वतःचं खातं खोलतोय. खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा व 6 षटकांच्या सांगतेखेरीज 69 धावा धावफलकावर आपण पाहतोय. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय. डावातील 7वं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर जलसिंग पाटील याची वर्णी ही लागते. 6 षटकांचा खेळ समाप्त. 69 धावा धावफलकावर. जवळपास प्रति षटकामागे 12 धावांच्या आसपास धावगती सरस ही राखली जाते सावंतवाडीकरांकडनं आणि तीच सरस अशी धावगती पुढे सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात स्ट्राईकला विश्वजित तर नॉन स्ट्राईकला रंजन केणी ही जोडगोळी मैदानावर. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी एका अष्टपैलुत्वाची झलक सातत्याने या स्पर्धेमध्ये ज्यानं दर्शवली व क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं मोहित केलं तो जलसिंग पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू स्वतःसाठी जागा निर्माण करत या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय तो विश्वजित कडनं. प्रयत्न असफल ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टी मागे यष्टीरक्षक मनोज नार्वेकर करवी पूर्ण होत आहेत. पण निर्धाव चेंडू गेल्यानंतर परत एकदा जलसिंग पाटील हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 69 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावला. पददालित्य दर्शवलं. पददालित्य दर्शवून एक आकर्षक असा टोलेजंग फटका षटकारासाठी विश्वजित सजवतोय. जी कामगिरी माझ्या सहकार्याने केली त्या कामगिरीवर उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवून मीही तोडफोड फटकेबाजी करू शकतो असं ठामपणे विश्वजित या षटकारानं सांगतोय. प्रतिस्पर्धी संघाला तो सावध गतीचा इशारा देतोय व या षटकारानं पाऊण शतक धावफलकावर म्हणजे 75 धावा या सावंतवाडी संघाच्या आपण पाहतोय.
आकृता पैदा चेंडू यावेळी मात्र फटका मारण्यास निश्चितपणे चकतोय तो फलंदाज विश्वजित. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दर्शवायची होती ती मिड विकेटची, मात्र फसतोय प्रयत्न. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक बनोज हा पूर्ण करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र हुलकावणी दिलेली संधी ही परत मी वाया जाऊ देणार नाही, तर संधीचं सोन्यात परावर्तन करणार या आवेशानं डीप लॉंग ऑनला एक मोठा फटका हा विश्वजित याच्या करवी आपण पाहतोय. व या षटकारानं 80 पार करत आता 81 धावांपर्यंत मजल मारली जाते ती श्री बांदेश्वर सावंतवाडी संघाची. 81 धावा या धावफलकावर. परत एकदा ओव्हर पेज पदाईचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच्या दुप्पट वेगानं डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठवतोय. खऱ्या अर्थानं षटकारांचा पाऊस, षटकारांचा वर्षाव या मैदानावर होताना दिसतोय आणि पूर्ता नतमस्तक होताना निश्चितपणे बिचोलीम संघ या मैदानावर आपण अनुभवतोय. 87 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 3. 7वं षटक प्रगतीपथावर. जलसिंगची गोलंदाजी या ठिकाणी तोडफोड प्रकारे खेळतोय तो अर्थातच विश्वजित ठाकूर. 3 षटकारांच्या साहाय्यानं वैयक्तिक 19 धावांवर. व या षटकाची सांगता करण्यासाठी जलसिंग सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपतोय व 3 षटकारांना नटलेली विस्फोटतेनं नटलेली खेळी विश्वजित ठाकूरची जलसिंग पाटील याच्याकरवी समाप्त होत 4था हादरा बसतोय तो अर्थातच सावंतवाडी संघाला. एकंदर सांघिक धावसंख्या 87. मैदानावर येतोय. एका बाजूला रंजन केणी 7 षटकांपर्यंत मैदानावर उभा, मात्र 7 षटकांपर्यंत मैदानावर राहिल्यानंतर या ठिकाणी केवळ 6 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. प्रत्यक्ष मैदानावरनं LED स्क्रीनवरून सुद्धा आपण या सामन्याचा आनंद लुटू शकता. tenniscricket.in या वेबसाईटवरनं त्यांच्या अथक सहकार्याच्या जोरावर या ठिकाणी आपण LED स्क्रीनवरही या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी या सामन्याचा आनंद लुटू शकता. गोलंदाजी मार्कवर साईश जोरे. ओव्हरपेच चेंडू फटका हवेमध्ये, फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपतोय व बराच वेळ स्ट्राईक पासून अबाधित असलेला रंजन केणी या डावातील केवळ 7वा चेंडू खेळतोय. परिणाम भोगावे लागतायत की एका मोठ्या फटक्याच्या आहारी तो गेल्याने छेलचित होऊन माघारी परततोय 5व्या गड्याच्या स्वरूपात. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुशील याच्या करवी छेलचित होऊन नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो अर्थ एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यानं ख्यातिकीर्ती आजमावली तो प्रथम गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी साहिश छुरे याचा सामना करण्यासाठी प्रथम स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला राजा नाटेकर. 87 धावा धावफलकावर या 5 गाड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका टोलवायचा होता. मोठा फटका काही निघत नाही. मात्र महत्वपूर्ण म्हणजे राजा नाटेकर याच्याकडे स्ट्राईक येते. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून राजा नाटेकरची ख्यातिकीर्ती
निश्चितपणे मोठमोठे फटके तो टोलवतो. आज संकट समयी 4 चेंडूंचा अवधी अवघा शेष आणि त्या प्रसंगाला राजा नाटेकरकडनं आक्रमकता सिद्ध होते की या मैदानाचा अंदाज घेण्यास त्याला थोडा वेळ खर्च करावा लागेल. ही येणारी वेळ सांगेल. 4 चेंडूंचा अवघा खेळ बाकी, 88 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. साईश जोरे मात्र बहारदार कामगिरी करतोय. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना तो वंचित ठेवतोय. जी आकर्षक अशी खेळी सर्वेशने केली. त्यानंतर विश्वजित ठाकूरची तोडफोड खेळी, परिणामता 88 धावा धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू, राजा नाटेकर मी डग आउट मधनं सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. या आविर्भावात डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी टोलवतोय. 6 धावांना स्वतःचं खातं खोलतोय व या षटकारानं सांघिक धावफलक या ठिकाणी 94 धावांवर परावर्तित झालेला आपण श्री बांदेश्वर स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाचा पाहतोय. 94 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच पदईचा चेंडू आपण LED स्क्रीनवर पाहू शकता. कशा तऱ्हेनं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे राजा नाटेकरनं पाठविला येतो. 94 धावा 5 गडी बाद. परदा साई सज्ज, डाव्या यष्टीवरचा चेंडू स्वतःसाठी जागा निर्माण करून थेट LED स्क्रीनच्या दिशेने टोलावला जातोय. तो टोलेजंग षटकारासाठी आणि या षटकारानं आपण जो टाळ्यांचा कडकडाट ऐकतोय तो बांदेश्वर स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाच्या सांघिक शतकाला 100 धावा धावफलकावर या झळकल्या जात आहेत. शंभर धावा 7 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. ऑन फायर फलंदाज अर्थातच या ठिकाणी राजा नाटेकर स्ट्राईकला. फटका मोठा सजवायचा होता मात्र प्रयत्न फसतोय. एकेरी धाव घेण्याची निश्चितपणे संधी होती मात्र स्वतःच्या क्षमतेवर ज्याचा दृढ आत्मविश्वास तो राजा नाटेकर एकेरी धाव घेण्याचा मोह टाळतोय व शेवटच्या चेंडूचा सामना मी करेन असं आपल्या साथीदाराला ठणकावून सांगतोय. निर्धाव चेंडू गेल्यानंतर धावसंख्येत कोणताही बदल नाही. 100 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. डावाची अखेर करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज साईश हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो अर्थातच राजा नाटेकर. 100 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. चेंडू हलकेच यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. मनोज नार्वेकर झेल टिपतोय. एका विस्फोटक अशा खेळीचा अंत होतोय. प्रेक्षकांची मनोरंजन निश्चितपणे या डावामध्ये झालं कारण आजच्या दिवशी तोडफोड फटके अति आवश्यक होते. आज पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण फलंदाजी पाहिली ते अर्थातच या ठिकाणी भाऊ गावडे याची आणि त्यानंतर मात्र आज कामी येतोय सावंतवाडी संघासाठी फलंदाज सर्वेश. 36 धावांचं योगदान. राजारामचं योगदान 10 धावांचं. त्यानंतर विश्वजित ठाकूर आला. 3 टोलेजंग षटकार टोलविले. 19 धावा जमविल्या. डावाच्या सरते शेवटी राजा नाटेकरनं 2 खणखणी षटकार टोलविले आणि हेच आक्रमक फटके डावाची 100 गाठू देण्यात यशस्वीता प्राप्त करतायत. 101 धावांचं तगडं लक्ष साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघासमोर ठेवलं जातंय. ज्या साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाचा विचार केल्यास समर्थ गवस सारखा फलंदाज, साईश झोरे सारखा फलंदाज त्यांच्या गोटामध्ये शेष म्हणजे विस्फोटक फटकेबाजी ही निश्चितपणे आहे ती बिचोलीम संघाची. मात्र सावंतवाडीकरांच्या गोलंदाजी समोर ती विस्फोटक फलंदाजी फळाला येते की नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा सावंतवाडी संघ दिमाखातरित्या ध्रुव ट्रॉफी 2024च्या अंतिम पर्वात प्रवेश करतो हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व पुढील 4 षटकांसाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय आमचे सहकारी रेडिओ व्हॉइस म्हणून ज्यांना या ठिकाणी उपाधलं गेलं ते अशोक नाईक यांना आणि त्यांच्या समवेत श्याम कलगुटकर.
Thank you, Mr. Samir Pandre. Needing 101 in 8 overs. If the Sai Jai Bodhgeshwar Bicholim need to reach the finals. This is the first semi-final. हेलो एवरीवन, मैं साई रिंकू जय सिंह। बोडगेश्वर जितने बिचौलिया। भी लोग ध्रुव ट्रॉफी करा रहे हैं उन सभी को Nicely played. Big stride forward. Cover driven for just a single to get the mark for Sai Zore. Score moves to 8. All the live updates you can view on YouTube through tenniscricket.in. Gaurav Sawant and his team doing a pretty fine job over the course of 1 week or so. They've been very busy. That's big. That's a monster. And it's out of here. Short pitch delivery, using the pace and depositing it over the stands for a maximum. 6 to finish the over. After completion of 1, it's 14. Thirteen runs per over needed, and they are doing it at 14 right now. First one started with 14. 2 dot deliveries, then a maximum, then a single, then again a single, and then 6. A change in bowling from the far end. It will be Pratham up against Sai Zore. Reverse sweep. Oh, just trying to smash it. Maybe over the point's head. Missed it completely. The fielding team need to be very watchful. You can't afford to bowl short and also not too full to this man, as he has accumulated a lot of runs behind square and in that third man region. Just gone over the stumps, living dangerously. That's what he's riding his luck most of the times. And once he connects, you'll know why he shuffles across and why does he try that shot. Comes good most of the times, but not to be on previous 2 deliveries. Nicely played, watchfully played, tucked with soft hands, gets a single. That's what you gotta do. Can't afford to waste too many deliveries. Get your partner in, let him try, let him have the bite. Score moves to 15. Just that this twilight stage, at this kind of a time, from 5 to 7, you need to be very watchful. Also, from the 6th, there will be test match in Adelaide. That specific twilight time is very crucial. That's carved away. Over covers. Good work from the fielder. Coming for the second one. And terrific running. Was coming for the danger end. And he did it in some style. Dancing shoes on. And quickly towards the popping crease is Samarth. Score moves to 17. So far has been excellent over this. 3 runs of it. 2 more deliveries to go. This is the second over. Well, talking about the contrasting events in that Dhruv over. 26 runs in that Dhruv over. Definitely these two, if they are still there in the middle for the 5th or 6th, will be trying to replicate the same. Maybe 30. What are they looking for? That's big again.
And that is just a short arm jab from Samarth. Lot of power. And he gets a maximum yet again. You know, it looks easy, but he's on the back foot and he's smashing them down the ground. This time gets a neck and gets away with one. Dot ball to end the over. 9 runs from it after completion of 2. It's 23. 23 without loss after 2 overs. Sai Jai Bodageshwar Bicholim. Change in bowling. It will be Siddesh Maurya, the Yorker King, who is back. You might see some volition line deliveries. He's a Yorker specialist. The Yorker King, Siddesh Maurya, up against Sai Zore. 23 without loss after 2. In pursuit of 101. Smashed. Winding up and easily done by that fielder. Will just be a single. By the time the fielder could come, collect and throw it back, a single taken. 24 now. When you are chasing such a big target, you need to have a big partnership and also a strong foundation. As it's been said that whenever you build a big structure, you need some strong foundation. The cementing has to be proper, and these two are providing it, laying the foundation for the batters to come. Swing, missed, dot delivery. He's just looking to hit it out of the park. Here's Samarth, and rightly so. If I take risk, if it pays off, will be very fruitful for my team. Two deliveries, one single, now a dot. What's coming next? That's big again. Out of here. It's gone for 6. Both the fielders were converging in, but power of that man and bats these days taking it all the way for 6. Half a dozen runs yet again, and the Yorker King is under pressure straight away. Why do we call him Superman? You can see why. Why he is regarded as one of the best batsmen in Goa. Up with Punaji Kalangutkar and others. That's big again, in the air though, gone. Straight into the hands. This time no proper connection. Trap was set for him and he departs. Sarvesh takes that catch and sends the Superman on his bike in the pavilion. It's 30 for 1. First wicket down of the Sai Jai Bodageshwar Bicholim in form of Samarth Gawas. He's gone for 27. It's 30 for 1.
New man in overseas signing Jal Singh Patil at the crease. Straight away goes big and taken down the throat of Vishwajit. And the overseas signing has departed. He's gone for a golden duck. It's 30 for 2 now. Sai Jai Bodegeshwar Bicholim in lot of trouble at the moment. So Siddesh Maurya back among wickets, and he'll be on a hat trick now. And to face the music of that hat trick, it is Harshad Matondkar to take guard. Hat trick delivery. Oh, swing and a miss, feeling for the ball outside the off stump. Missed it completely. Dot delivery to end the over. Excellent over coming to an end. 7 runs and 2 wickets in it. After completion of 3, it's 30. 30 for 2 after 3 overs. Sai Jai Bodegeshwar Bicholim needing another 71 runs. 71 runs required in 5 overs. 30 deliveries and 71. Gettable, you never know. It's a big lineup. Oh, down on his knees, down on the ground, but couldn't quite connect it properly. Dot delivery to start with for Pratham. Bowled a superb over in the power play, gave just 9 runs. Fourth over in progress, 71 required. More 71 in 20, in fact 29. Knocked him over. Looking for that shot. And the middle pole is out of the ground. Disturbs the furniture. And he's been castled. Is Sai Zore. It's 30 for 3. So new man in is Sushil Burle. What pressure do we have now? Well, they were striking pretty nicely when Samarth Gawas was batting. And with him, Sai Zore providing support
Then 2 quick wickets. Samarth went early. Then followed him was Jal Singh Patil for a golden duck. Now just dismissed Sai Zore. So 2 new batsmen at the wicket. That's big. And straight away gets in action. Gets to business. Goes for 6. Score moves to 36. If there are in any chance of getting to that target, they need to go big, they need to go direct Chandra with those kind of shots. There you go again. But this time, taken. Another wicket falls. First to 6 and then taken. निकेश तांबोस्कर सर प्लीज जल्द से जल्द गाड़ी से संपर्क कीजिए 3A11A7033 Dot ball, wicket, 6 wicket. New man in, Sachit. So these two have batted entire life in one team. Harshad and Sachit, they know each other very well. Now they need partnership. Partnership to take their team home. Oh, good delivery, quick delivery. Before the bat could come down, the ball went into the gloves of the wicketkeeper. How fast it was. Very fast. 36 on the board. Needing another 65 in 26 deliveries. 25 deliveries. Edged away and will be a dot ball. Fantastic over coming to an end. 2 in the previous over. Now 2 in this over. 4 wickets have been accounted for in first 4 overs for Sai Jai Bodgeshwar Bicholim. They are currently 36 for 4 after 4 overs at the halfway stage. So needing another 65 runs to win in the later half in the 24 deliveries. In the remaining 24. We'll have change in voice. It will be Ashok Naik sir in the commentary box to start the Dhruv over. थैंक यू, धन्यवाद श्याम कलंगुटकर। 4 ओवर समाप्त हुए। आप देख सकते हैं एलईडी स्क्रीन पर, आप जरूर देखिए दोस्तों, जो दर्शक बैठे हैं उनके ऊपर बिल्कुल जो कि कैमरामैन हमारा बिल्कुल उनको सभी को दिखा रहे हैं। आप जरूर देख सकते हैं एलईडी स्क्रीन पर सभी दर्शकों को। इस सुरेश रैना मुर्मू से मैदान पर जो उपस्थित दर्शक है उनको सीधा जो कि दिखाई जा रहा है। तो चलिए, मैदान पर 24 गेंदों का खेल समाप्त हुआ। 24 गेंदों का बाकी 65 रन अभी भी। और बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से सिद्धेश मौर्य। और इस बार ऑन साइड पर एक बेहतरीन शॉट देखना होगा। वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर कमाल की फील्डिंग। कैचेस विन मैचेस। राजाराम जो फील्डिंग कर रहे थे मिड विकेट बाउंड्री पर, और बहुत ही बढ़िया सुंदर फील्डिंग, एक बहुत ही अच्छा कैच और एक सफलता मिलती हुई मैदान पर श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम को।
अपने पहले स्पेल में 7 रन 2 विकेट चटकाए थे सिद्धेश मौर्य ने, और अपना खुद का दूसरा ओवर, टीम की ओर से 5वां ओवर, और एक बड़ी सफलता मिलती हुई मैदान पर नए बल्लेबाज और एक मैदान पर हमारे और एक कमेंटेटर दोस्त तुषार नाइक हमेशा कहते हैं जब मनोज नार्वेकर बल्लेबाजी के लिए आते हैं तो आला रे आला मने आला। बिल्कुल एक बहुत ही शानदार बल्लेबाज है टीम की ओर से, टीम के विकेट कीपर बैटर। और देखना होगा टीम थोड़ी संकट में है जरूर, एक साझेदारी की जरूरी है, लेकिन सामने बिल्कुल आग ओग रही है गेंदबाजी बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम की। बाहरी किनारा स्लिप पर फील्डर, थोड़ा रन रेट भी बढ़ रहा है स्कोर बोर्ड पर। ध्रुव ओवर बहुत कुछ मायने रखेगा इस मैच में, क्योंकि लंबी बैटिंग लाइनअप है। 10वें नंबर पर भी बहुत अच्छी बल्लेबाजी है श्री साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीम की, बिचोली क्रिकेट टीम की। और इसी बीच अगली गेंद लेकर अपने बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से अपटम से बहुत अच्छी कोशिश थी, विकेट कीपर के रनआउट का खतरा। 1 रन बना, ओवर थ्रो, बैकअप जब तक होता, थ्रो पहुंचता तब तक अपील हुआ। दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज, और अंपायर का इशारा हो चुका है तीसरे अंपायर की ओर। तो तीसरे अंपायर के इशारा होता हुआ नॉट आउट। एक अच्छा थ्रो था, ओवर थ्रो के साथ दूसरे रन के लिए निकले थे और मिले 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। 2 रन के साथ बड़ी देर के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 5 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर सिद्धेश मौर्य अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, और आप स्क्रीन पर एलईडी स्क्रीन पर देख सकते बिल्कुल आखिर में पहुंचे जो अपने पॉपिंग क्रीज में। देखिए एलईडी स्क्रीन पर, इस बार बहुत अच्छी गेंद, थर्ड मैन बाउंड्री पर विकेट कीपर को बीट करती हुई गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। मनोज नार्वेकर 6 पर एक चौका लगता हुआ बल्ले से उनके सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। फिर से अच्छी गेंद, बिल्कुल यॉर्कर लेके गेंदबाजी के लिए जाने जाते हैं ये गेंदबाज, और बहुत अच्छे यॉर्कर देखने को मिलते हैं। फिर से एक सिंगल बन गया। सिलमिडॉप पर अपने फॉलो थ्रू में जाते गेंद को उठाते, जब तक फील्ड करते समय था दोनों बल्लेबाजों को 1 रन पूरा करने का, और स्ट्राइक पर आते हुए सामने अब बल्लेबाजी करते हुए सचित। थोड़ा सा अपने रनअप पे चूके, और एक बार आते हुए सिद्धेश अपने बॉलिंग मार्ग पर। 58 रन मुकाबले से दूर, और 19 गेंदों का खेल अभी भी बाकी मैच का। अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते आराम के साथ एक और सिंगल बन गया स्कोर के खाते में। और 1 ओवर का खेल समाप्त हुआ, टोटल खेल समाप्त हुआ 5 ओवर का, और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 44 रन 5 विकेट पर। बहुत ही शानदार स्कोरिंग का काम इस टूर्नामेंट के साथ निखिल कुडव, धीरज पालियकर, कुमारी त्रिवेणी सावंत और उन्हीं के साथ विघ्नेश। कमेंट्री बॉक्स में आज बड़े लंबे अरसे के साथ बिल्कुल एक हमारे बालवणी कमेंटेटर बादल चौधरी वो भी जुड़ चुके हैं। बेहतरीन अंग्रेजी श्याम कलंगुटकर, और मराठी के बिल्कुल कमेंट्री समीर पांडरे।
ध्रुव ओवर में विश्वजीत आ चुके हैं बॉलिंग बार पर। थोड़ी सी चर्चा करेंगे ध्रुव ओवर की। 26 रन बने थे, महंगा ओवर, और इस ओवर में रन बनाने पड़ेंगे इस मैच में। ध्रुव ओवर में बल्लेबाजों को देखना होगा इस ओवर में क्या होता है। ऑफ स्टंप पर ये गेंद बिल्कुल लाइन पर गेंद निकली। आजकल ये बिल्कुल ज्यादा गेंद देखने को मिलती है। एक विश्वजीत अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, ओ बिल्कुल रिप्ले देखने को मिला। उसी लाइन पर रन आउट का मौका बनेगा। रन लेने के लिए निकले मनोज नार्वेकर खुद के ऊपर स्ट्राइक के लिए, और इसी बीच और एक सफलता, छठा धक्का लगता हुआ मैदान पर साई जय बोडगेश्वर बिचौली क्रिकेट टीम को। और एक नए बल्लेबाज मैदान पर, लतीफ बल्लेबाजी करने के लिए। संकट में मैदान पर साई जय बोडगेश्वर बिचौली क्रिकेट टीम। कोई खास समझ नहीं पाए, आखिरकार जाने दिया गेंद को लेग स्टंप से। क्या तेज गेंदबाजी, और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। बहुत तेज गेंद थी, शायद मनोज नार्वेकर को थोड़ी सी दिक्कत भी हो गई इस गेंद को छोड़ने के लिए, और स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। विश्वजीत राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर सामने। फिर से ये गेंद, डॉट गेंद, क्या रफ्तार के साथ। ऑफ स्टंप पर एक फिर से एक वाइड यॉर्कर, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर थॉमस डाइस, जो विकेट के पीछे। क्या गति के साथ गेंदबाजी कर रहे हैं। सीमेंट विकेट, और सीमेंट विकेट पर बड़ी तेज गेंद दिखाई दे रही है। आगे निकले बड़े शॉट के लिए, इस बार पटकी हुई गेंद, थोड़ी सी उछाल ज्यादा मिली, और फिर से एक बार विकेट कीपर थॉमस डाइस के हाथों में। क्या टूर्नामेंट में, ध्रुव ट्रॉफी में, यह ध्रुव ओवर सबसे किफायती रहेगा, लेकिन अभी भी बाकी है खेल आने वाली गेंदों का। सामने एक बार विश्वजीत ठाकुर अपने बॉलिंग मार्ग पर। ध्रुव ओवर मैदान पर जारी। मनोज नार्वेकर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए। इस बार खेल दिया एक्स्ट्रा कवर पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और मनोज नार्वेकर जो शुरू से संघर्ष कर रहे थे, रनों की तलाश में थे, आखिरकार विकेट दे बैठे। और एक सफलता, 7वां विकेट मैदान पर चला गया टीम का। और एक नए बल्लेबाज मैदान पर, साहिल गावस, जो और एक प्रतिभाशाली बल्लेबाज है। पानपरा के टूर्नामेंट कौन बोलेगा, बादल, जो आखिरी 2 गेंद पर छक्के लगाए थे, और वही बल्लेबाज। तेज गेंद, कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी थी, शायद गेंद बल्ले का संपर्क या बल्ला जमीन पर घसीटा था, लेकिन विकेट कीपर के हाथों से गेंद फिसली थी।
और जिस तरह से रिएक्शन थी मेरे ख्याल से विकेट कीपर की, बिल्कुल कोई ना कोई करीबी मामला था गेंद और बल्ले के बीच में। चलिए एक बहुत ही अच्छा ओवर, ध्रुव ओवर, और जोरदार तालियां होनी चाहिए। टूर्नामेंट में सबसे किफायती यह ध्रुव ओवर, सिर्फ 1 रन देते हुए विश्वजीत ठाकुर। बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से। अच्छा शॉट इस बार ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ पर 2 फील्डर और विश्वजीत गेंद को उठाते फील्ड करते। अब थोड़ा सा ओवर थ्रो जरूर निकला था, देखना होगा रनआउट का खतरा जी, लेकिन आपने बढ़ते कदमों को रोका और वापस जो कि अपने क्रीज में। अब थोड़ा सा रन रेट और बढ़ चुका है, अब चौके छक्के की बात करनी पड़ेगी मैदान पर बल्लेबाजी में, नहीं तो ये मुकाबला बहुत दूर होगा। मैदान पर आ चुके गेंदबाजी पर राजाराम गवस, लेकिन दाद देनी पड़ेगी। जिस तरह से गेंदबाजी रही, जिस तरह से शुरुआत रही थी, समर्थ गावस ने आते आते तोड़फोड़ की थी, बड़े बड़े शॉट लगाए थे, लग रहा था कि जिस तरह से बल्लेबाजी कर रहे ये मैच बिल्कुल वो समाप्त कर देंगे, लेकिन उनके आउट होने के बाद दबाव बढ़ गया। छोटी गेंद पुल किया, गेंद हवा में, स्क्वायर लेग बाउंड्री पर। ओह क्या कमाल की फील्डिंग, रंजन केणी, बहुत ही कमाल की फील्डिंग, और दर्शक जो उपस्थित है बिल्कुल तालियों से बधाई देते हुए फील्डिंग के लिए। लेकिन समीर मैं कहूंगा इस मैच के लिए जिन्होंने दरवाजा खोला वो रंजन केणी ने खेला। वो इनिंग कौन भूलेगा जो पिछले रात की बहुत ही शानदार जो कि बल्लेबाजी की थी रंजन केणी ने। 6 ओवर 1 गेंद में मैच का टारगेट को समाप्त कर दिया था और वहीं से उन्होंने बिल्कुल दरवाजा खोल दिया था चाबी के साथ। बढ़िया शॉट, हाफ वॉली पर लेकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन सिंगल से बात बिल्कुल नहीं बनेगी। यहां से लेकर और रन रेट बढ़ चुका है मैच का, स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 49 रनों पर। 9 गेंदों का खेल और 52 रन अभी भी जीतने के लिए। क्या गेंदबाजी, लाइन टू लाइन गेंदबाजी, ऑफ स्टंप पर छोड़ा, शायद उम्मीद थी वाइड बॉल की, लेकिन एक सही गेंद थी, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। 49 पर रुका हुआ स्कोर 7 विकेट के नुकसान पर। खेल जारी है 7वें ओवर का। उड़ाया सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ओह बहुत अच्छी कोशिश, लेकिन गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए, 50 रन पूरे होते हुए इसी के साथ
किफायती सबसे कमाल की वो सिद्धेश मौर्य ने। बड़ी लंबी बैटिंग लाइनअप थी, साइज जोरे थे, जल सिंह पाटिल, समर्थ गावस थे। इस बार फिर से अच्छा शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर और फिर से एक बार सिंगल मिलता हुआ स्कोर के खाते में। मुकाबला लगभग हाथों से दूर हो चुका है साई जय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट टीम के ओर से। अंतिम ओवर का खेल, एक बड़े टोटल 101 का टारगेट। इस बार फिर से अच्छा शॉट है लेकिन कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। टोटल इस 1 रन के साथ 60 रन पर पहुंचता हुआ, 7 विकेट पर 60 रन। एक अच्छा ओवर, ध्रुव ओवर टूर्नामेंट में वो रहा विश्वजीत ठाकुर का। सिर्फ 1 रन 1 विकेट चटकाया उस ध्रुव ओवर में। ऑन साइड पर इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर डीप पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, और एक सिंगल 61 रन 7 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी बैटिंग लाइनअप जरूर थी लेकिन सामने उतनी गेंदबाजी भी थी, और समर्थ गावस के आउट होने के बाद निश्चित रूप से एक के बाद एक विकेटों का पतन शुरू रहा मैदान पर। बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर, एक बार फिर से डॉट गेंद, और इसी के साथ ये मुकाबला समाप्त होता हुआ मैदान पर।